नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वाद आपल्या घरच्या चॅनलवर। आज आपण फक्त 5 मिनिटात तयार होणारी आणि कोणत्याही डिशसोबत चविष्ट लागणारी नारळाची चटणी बनवणार आहोत। चला तर मग पटकन। नारळाची चटणी बनवण्यासाठी मी 1 वाटी खोबरे घेतलेले आहे। हे ओले नारळाचे खोबरे आहे। 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे। पुदिन्याची 10 ते 12 पाने घेतलेली आहे। कोथिंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। मी ते खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहे। यामध्ये मी मिरच्या ॲड करत आहे। आता आपण पुदिन्याचे पाने यामध्ये ॲड करणार आहोत। आता मी यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहे। आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे आणि हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आपली ही चटणी आता वाटून झालेली आहे। आता आपण याचा तडका तयार करणार आहोत। तडक्यासाठी मी इथे तेल घेत आहे। आपलं तेल आता गरम झालं आहे। यामध्ये मी आता जिरी ॲड करणार आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी ॲड करणार आहे आणि थोडासा हिंग ॲड करणार आहे। तुम्ही पाहू शकता आपला हा तडका आता तडतडलेला आहे। आता आपण याला चटणीवर ओतणार आहोत। अशा प्रकारे आपण हा तडका आता चटणीवर ओतला आहे आणि आपली ही नारळाची चटणी तयार झाली आहे। मित्रांनो, आपण ह्या नारळाच्या चटणीला इडली, डोसा, भाकरी किंवा अगदी पराठ्यासोबत पण खाऊ शकता। मित्रांनो, ही सोपी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कळवा आणि हो, आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या वेळी भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।